नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। आज मी एक नवीन व्हिडिओ घेऊन आले तुमच्या सोबत। तर साडी हे जे काही प्रेम आहे ना आपलं, तर आपल्याकडे खूप साड्या असतात आणि त्याच्यासोबत खूप ब्लाउजेस पण असतात। तर बऱ्याचदा कसं होतं की ही साडी आहे तर ह्याच्यासोबत मॅचिंग ब्लाउज माझ्याकडे आहे शिवलेला आधीचा कधीचा। तर असे ब्लाउजेस असतात आपल्याकडे आणि आयत्या वेळेस घालायचं म्हटलं ना की खूप गडबड होते। बऱ्याचदा काय होतं की छान साडी आहे पण त्याचा ब्लाउजची आहे ना टेलरनी वाट लावलेली आहे, होतं असं। म्हणजे आयत्या वेळेस अगदी छान सिल्कचा ब्लाउज सुद्धा तुमचा खराब होऊ शकतो टेलर कडून, आणि नेहमीचाच टेलर असतो बरं का आपला, असं नाही की नवीन कुठला तरी हे केलेला आहे। तर अशा वेळेस ना एक फुल प्रूफ बॅकअप प्लॅन आपल्याकडे असायला पाहिजे ब्लाउजसाठी। तर असंच मी सांगणार आहे, एक ब्लाउज जो भरपूर साड्यांवर तुम्ही घालू शकता। तर चला बघूया एक ब्लाउज किती साड्यांवर आपण घालू शकतो ते। तर आज मी सांगणार आहे हिरवा ब्लाउज। हा ब्लाउज तुमच्या वॉर्डरोब मध्ये असेल ना तर भरपूर म्हणजे तुमचं भरपूर साड्या वापरल्या जाऊ शकतात। तर हा जो मी आता घातलेला आहे हा ब्लाउज हिरव्या रंगाचा, हा गडद हिरवा रंग आहे, म्हणजे असा कुठलाही पोपटी वगैरे घेऊ नका। सिंपल सिल्कचा, प्युअर सिल्कचा ब्लाउज आहे, तुम्हाला दिसत असेल हे ड्युअल टोन आहे आणि शाईन आहे जी प्युअर सिल्कला असते। आता हा ब्लाउज आहे, हा सिल्कचा जो कपडा आहे ना ह्याची किंमत आहे 800 रुपये मीटर। सो इट इज अ प्युअर सिल्क। तर तुम्हाला दादरला मिळू शकतात, माटुंग्याला मिळू शकतात, कुठेही। तर असा सिंपल ग्रीन कलरचा ब्लाउज घेतलेला आहे, सिंपल शिवलेला आहे, कुठेही त्याला काहीही लावलेलं नाही। तर आज मी जी ही साडी नेसली आता ही अशी वांगी कलरची आहे, पण त्याच्यावर सुद्धा हा हिरवा ब्लाउज छान जातोय। ही साडी नंबर होती 1। आता दुसऱ्या अजून साड्या दाखवते की कुठल्या कुठल्या साडी सोबत तुम्ही हा ब्लाउज पेअर करू शकता। तर आता माझ्याकडे आहे ही पैठणी, ही पैठणी आहे आणि तुम्हाला असं वाटेल अरे आता पैठणीवर कुठला ब्लाउज नेसायचा, तर ही वांगी कलरची जी टिपिकल पैठणी असते ना ती आहे। या पैठणीचं नाव आहे कलांजली पैठणी आणि ह्याच्यावर बघा हा ग्रीन ब्लाउज किती छान जातोय, व्यवस्थित मॅच होतोय, कॉन्ट्रास्ट आहे पण लुक तुम्हाला खूप छान देतो। आता अजून दुसरी साडी तुम्हाला दाखवते मी। माझी एक कांजीवरम साडी आहे, छान ऑरेंज कलरची आहे, बघू शकता। ह्याच्यावर सुद्धा हा ब्लाउज जाणार छान पद्धतीने, बघा है ना, मॅच होतोय। आता ही झाली तिसरी साडी, ठीक आहे। अजून पुढे बघूया किती साड्या जात आहेत। अजून एक कांचीपुरम साडी दाखवते माझी। ही असं टोमॅटो रेड वगैरे कलर आहे याचा, सुंदर आहे, मोठ्या बॉर्डरची साडी आहे। आता ही हिरव्या रंगावर जाईल का, तर हो, हे बघा हा असा घातला तर किती मॅच होते, परफेक्ट मॅच होते, बघाल तुम्ही। हे साडीचं ग्रीन वरून खूप छान वाटते, ह्या ग्रीन वर। तर आता ही जवळजवळ चौथी साडी आहे। पुढे बघूया किती साड्या होत, किती साड्या, एक ब्लाउज वर किती साड्या झाल्या आतापर्यंत। आता ही 5वी साडी आहे एका ब्लाउजवर। सो ग्रीन ब्लाउजवर ही टोमॅटो ऑरेंज अशी रेड पिंकिश साडी आहे, ही पण जाऊ शकते, छान वाटेल। आता ही एक आहे, ही सॉफ्ट सिल्क साडी आहे, पिंक गाजरी रंग आहे ना त्याचा, मी पूर्ण उलगडत नाही आता, पण हे बघा ही सुद्धा ग्रीन कलरवर खूप छान जाऊ शकते। म्हणजे कॉन्ट्रास्ट घालायचं म्हटलं ना ब्लाउज, तर ही खूप छान कॉन्ट्रास्ट होते ह्याच्यावर। तर तुम्ही नक्कीच असा रंग आणि प्लेन ग्रीन असेल तर नेसू शकता। हा कलर पिंक असा गाजरी टोन आहे याचा, कॉपर बॉर्डर आहे याची, तर ही साडी तुम्ही अशी नेसू शकता। आता ही सुद्धा माझी लग्नातलीच कांजीवरम साडी आहे, ऑरेंज बॉर्डर आहे याची, तर त्याच्यामुळे निश्चितच हे मॅच होऊन जाते याच्यावर। तर असं काही नसतं की बॉर्डरवाल्या साडीला बॉर्डरवालाच ब्लाउज तुम्ही घातला पाहिजे, असं काही नसतं। प्लेन ब्लाउज सुद्धा ह्याच्यावर मॅच होऊन जातो छानपैकी। हे बघा किती छान वाटतं। आता सिल्क आहे म्हणून फक्त सिल्क टोनच्याच साड्या जातील का या ब्लाउजवर, तर नाही। आता ही एक छान कॉटन सिल्क अशी साडी आहे माझ्याकडे, तर ती सुद्धा तुम्ही ह्याच्यावर बघाल, अत्यंत प्लेन आहे आणि छोट्या छोट्या बुट्ट्या आहेत, जसं फक्त शाईन मारतात त्या। तर हा सुद्धा ब्लाउज याच्यावर जातो, या साडीवर छान वाटतं, कॉन्ट्रास्ट आहे कॉम्बिनेशन।
त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच असा रंग या ग्रीन ब्लाऊज सोबत घालू शकता। अशी काळी साडी आहे, तर काळ्या साडी सोबत ग्रीन ब्लाऊज जाऊ शकतो अशी डिझाईन आहे त्याच्यावर ग्रीनची, पण तरी सुद्धा तुम्ही काळ्यावर ग्रीन असं मॅच करू शकता। सो ह्याची बॉर्डर कॉपर बॉर्डर आहे पूर्ण। सो आता मी जर नेसून दाखवलं तुम्हाला तर हे बघा मॅच होतंय, छानपैकी मॅच होतंय, असं काही दिसत नाही। तुम्ही जर माझा संक्रांतीचा तिळाच्या वड्याचा ब्लॉग बघितला असेल तर मी हीच साडी आणि हेच ब्लाऊज असं कॉम्बिनेशन केलं होतं, नसेल बघितला तर नक्की बघा। आता माझ्याकडे ही आहे, ही जामदानी साडी आहे, पिकल बंगाली जामदानी साडी। हे बघा छान इतका पिवळा रंग मस्त आहे ना ह्याचा, तर ती साडी सुद्धा तुम्ही या ग्रीन ब्लाऊज बरोबर पेअर करू शकता। सिल्कवर इतकं छान प्रकारे पेअर होत आहे बघा। सो हा रंग पण छान दिसतोय। अजून एक महेश्वरी साडी आहे माझी, टिश्यू महेश्वरी, रेड कलरची आहे। आता ती बघाल तुम्ही तर ती सुद्धा मॅच होऊन जाते ह्या ग्रीन ब्लाऊजवर, रेड कलर आहे त्याच्यामुळे छान दिसते। हे बघा हे सिल्कचं आहे ना, खूप छान प्रकारे मॅचिंग होत आहे। ही ना लिनन साडी आहे छान। आता सध्या ना भरपूर ठिकाणी लिनन साड्या मिळतात, पण ही खूप वर्षांपूर्वी घेतली, ही जवळजवळ एक 6-7 वर्षांपूर्वीची लिनन साडी आहे। आणि मला वाटतं तेव्हा ना थोड्या ऑथेंटिक लिनन साड्या मिळायच्या। लिनन म्हणजे काय तर जे फ्लॅक्सीड्स असतात ना त्याच्या झाडाच्या तंतूपासून वगैरे बनवल्या जातात, अळशीपासून बनवली जाते ती लिनन साडी। आणि ह्याचा पोताना असं खरखरीत असतो, खरबरीत ज्याला म्हणतो ना, त्याचा एकदम टेक्स्चर्ड साडी आहे ही। तर आता ही सिल्क सोबत जाईल का, तर नक्की जाईल। हे बघा हा रेड टोमॅटो रेड आहे आणि ही ग्रीन ब्लाऊज, इतकं छान पेअरिंग होत आहे। हे बघा है ना, व्यवस्थित तुम्हाला दिसतंय, हे मॅच होत आहे छान पैकी। तर ही तेव्हाची लिनन साडी आहे। आताच्या लिनन साड्यांमध्ये थोडा फरक येतो, कॉटन स्लब म्हणून साड्या असतात ना अशा वाल्या, त्या पण लिनन म्हणून विकतात, पण लिननचं पोत बघा हे एकदम छान खरबरीत पोत आहे। आणि ह्याच्यातले ब्लाऊज शक्यतो शिवत नाहीत, कारण ना ह्याची विण थोडी अशी पातळ पातळ असते, त्याच्यामुळे ते पटकन उसवले जातात। तर अशा साड्यांवर अशा ब्लाऊजचा ऑप्शन खरंच खूप चांगला आहे, खूप छान आहे। सिल्कवर तुम्ही सिल्क जाते ते बघितलं, आता ही कॉटन सिल्क आहे साडी ती जाते आहे, त्याच्यानंतर लिननची साडी केली, तर आता सिंथेटिक साडी आपण सिल्कच्या ब्लाऊज बरोबर वापरू शकतो का, तर हो नक्कीच वापरू शकतो। ही ना खूप छान माझी काश्मीरी थ्रेडवर्क वाली साडी आहे, खरंच माझ्या आईची आहे, मी घेतली आहे ती, तर आईने मला दिली, आम्ही काश्मीरला गेलेलो तेव्हा घेतली होती। तर बघा इतकी सुंदर पेअर होते ह्याच्यासोबत साडी, छान वाटते। सो हे असं पेअर तुम्ही करू शकता। सिंथेटिक साडी आहे, जॉर्जेट जी असते ना हेवी जॉर्जेट साडी ती आहे, आणि ती तुम्ही ह्याच्यासोबत नक्कीच पेअर करू शकता ग्रीन ब्लाऊज बरोबर। अजून एक सिंथेटिक साडी दाखवते, ही लहेरिया आहे, राजस्थानची जी जसं बांधणी फेमस आहे ना तशी लहेरिया सुद्धा फेमस आहे, आणि इतकी सॉफ्ट आहे ना ही, बघा एकदम सॉफ्ट आहे। आणि महाग असतात ह्या साड्या, माझे आई बाबा गेलेले तेव्हा त्यांनी आणलेली, तर आणि पुन्हा तेच राजघराण्यातल्या स्त्रिया नेसतात साड्या, तर त्या खूप हलक्या फुलक्या असतात ह्या साड्या। तर बघा ह्याच्यावर ही पिंक साडी आहे आणि ग्रीन ब्लाऊज, तर हे सुद्धा पेअरिंग खूप छान होतं बघितलं तर, छान वाटते साडी है ना। अजून एक साडी मी तुम्हाला दाखवते आहे, तर ती साडी टिपिकल मद्रास चेक्सची साडी आहे। टिपिकल ज्या मद्रास चेक्स बोलतो ना साऊथ इंडियनच्या साड्या, तशी कॉटन सिल्क आहे, कोकमी रंगाची आहे आणि कोकमी मरून असं कॉम्बिनेशन आहे, तर ती सुद्धा या ग्रीन सिल्कच्या ब्लाऊजवर जाते बघाल तर, खूप छान वाटते साडी या ब्लाऊजवर। तर आता जवळजवळ 15 साड्या मी तुम्हाला दाखवल्या आहेत माझ्या कलेक्शन मधल्या, माझं पर्सनल कलेक्शन आहे त्याच्यामधल्या, ज्या मी एका सिंपल ग्रीन ब्लाऊजवर पेअर केलेल्या आहेत। तर पेअर करताना एकच लक्षात ठेवायचं की जे रंग एकमेकांना सुटेबल आहेत ना ते वापरायचे। आता ग्रीन कलर सोबत कुठले कुठले रंग जातात
तर त्याचं शेड कार्ड मी बाजूला देते किंवा डिस्क्रिप्शनमध्ये देते, तर तुम्हाला आयडिया येईल की ग्रीन रंगासोबत ना कुठले रंग तुम्ही पेअर करू शकता. सो असा एक सिंपल ग्रीन ब्लाऊज तुमच्याकडे असायलाच हवा तुमच्या वॉर्डरोबमध्ये. ब्लॅक किंवा राणी कलर मी नंतर दाखवेन तुम्हाला व्हिडिओमध्ये. सो ब्लॅक वगैरे तर युजली आपण घालतो, किंवा आता मध्ये मध्ये फॅशन आलेली गोल्डन कलरचा ब्लाऊज, पण तो सगळ्यावर जातोच, छान वाटतोच असं नाही. बट हे जे असे सिंपल ब्लाऊज असतात ना आणि प्युअर सिल्कचे, ते भरपूर साड्यांवर तुम्हाला नेसता येतात. तर मला नक्की सांगा तुम्ही असं काही वापरलंय का, आणि जर कधी वापरलं नसेल, म्हणजे असं खूप कॉन्ट्रास्ट करून बघितलं नसेल, तर करून बघा आणि मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा की कसा आवडला व्हिडिओ आणि अजून कुठल्या नवीन विषयावर तुम्हाला बघायला आवडेल. चलो, थँक्यू.